काय तेऊन हे हॅलो गाईज. तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी चालली होती आरी वर्कच्या क्लासला. चित्राक्षी मला रिक्षापर्यंत सोडायला आली होती गाईज. तिला बोलली पहिले जाऊन आंघोळ कर. आंघोळच करत नाही गाईज. दिव्याची वेट केली. दिव्या आली आहे तर बघा तिला किती गरम होतं. 2 बोटं पहिले दाखवेल, 2 बोटं दाखवेल, डोळा मारेल आणि मग पुढे जाईल. आणि मग नंतर मी तिला विचारलं आंघोळ केलीस का नाही, का चित्राक्षी सारखीच फिरतेस. तर मला बोलते घे वाज बघ. आणि मग नंतर आम्ही वेस्टला गाईज क्लासला आलो होतो. ह्या मंदिरात आम्ही गाईज एकदा पण गेलो नाही. 6 महिने क्लासला लावले असेल पण आलो नाही. काय ते ऊन बघा, बिचारीला किती ऊन लागतंय म्हणून ती क्लासला यायला मागत नाही गाईज. देवाला बोलली थोडं ऊन कमी कर. आणि क्लासला पोचल्यानंतर बघा शायनिंग तर बघा संपतच नाही शायनिंग तिची. आणि मग माझा लपून लपून व्हिडिओ घेतला गाईज तिने. मग बघते की दीदी करते का नाही. स्वतःला तर कंटाळा आलेला पिकॉक करायला. आणि मग नंतर थकली, सांगते मी लय थकली गाईज. नाही होते माझ्याने. पण गाईज वर्क खूप छान करतो आम्ही. तुम्हाला जर करून पाहिजे असेल तर आम्हाला DM करा. आणि फाटक ओपन होतं गाईज. बघा दिव्याची खुशी, कारण की तिला वरनं जायला कंटाळा होतो. मग नंतर घरी यायला ब्लॉक काय केला नाही. राऊंड मारायला आलेली तर बिचाऱ्या काकांना काढून टाकलेलं वाटतं घरात. जागेवरती झोपून गेलेले. मला खूप हसायला येतं. जाऊ दे गाईज. मग नंतर मी घरी आली, खूप थकलेली. मग आता मी ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय, गुड नाईट, थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका.